तुमचा किती जरी जवळचा मित्र असेल पण तो जर निगेटिव्ह असेल, निगेटिव्ह त्याचा जर अप्रोच असेल, निगेटिव्ह जर त्याची थॉट प्रोसेस असेल, तर त्याला वेळीच तुमच्यापासून दूर करा, नाहीतर तुमच्या आयुष्याची वाट लागलीच म्हणून समजा. याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला देतो. 4 मित्रांचा आमचा ग्रुप. आमच्यातील एक मित्र सतत निगेटिव्ह बोलायचा, सतत स्वतःच्या आयुष्यातील प्रॉब्लेम्स वरती चर्चा करायचा. माझ्या आयुष्यामध्ये असं घडतंय, माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट नाहीये, माझ्या आयुष्यामध्ये ती गोष्ट नाहीये. नेहमी सतत दुसऱ्यांबरोबर तुलना करायची. आणि ह्याने झालं काय, या सगळ्या विचारांचा माझे जे बाकीचे 2 मित्र होते त्यातील एका मित्राच्या मनावरती इतका परिणाम झाला की तो सुद्धा तसाच विचार करायला लागला. हे कशामुळे होतं तुम्हाला सांगतो. आपल्या आजूबाजूला जर सतत एखादा मित्र जर आयुष्याच्या नावाने जर रडत असेल, परिस्थितीच्या नावाने जर खडे फोडत असेल, तर तेच ऐकून 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 आपल्या मनावरती त्याचा इतका इन्फ्लुएन्स होतो की आपण सुद्धा आपल्या आयुष्यातल्या प्रॉब्लेम्सच आठवायला चालू करतो आणि आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या वाईट गोष्टी त्या गोष्टीला धरून रिलेट करायला चालू करतो. आणि याच्यामुळे काय होतं, याच्यामुळे तुमची प्रगती थांबते, याच्यामुळे तुमची ग्रोथ थांबते. आता माझ्या 4 मित्रांपैकी एक मित्र निगेटिव्ह असल्यामुळे दुसरा मित्र निगेटिव्ह झाला, तिसऱ्या मित्राने त्याचा नादच सोडला आणि चौथा मित्र मी, त्यांच्यासोबत असताना सुद्धा मी निगेटिव्ह न होण्याचं कारण मी मेंटली खूप स्ट्रॉंग आणि स्टेबल आहे. त्यामुळे कसं आहे की काही लोकांचं मन हे खूप हलकं असतं, कमजोर असतं. त्यांच्या मनावरती एखाद्या गोष्टीचा लगेच परिणाम होत असतो आणि त्यांच्या सानिध्यात जर एखादा निगेटिव्ह वृत्तीचा, निगेटिव्ह अप्रोच असणारा, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक असणारा जर एखादा मुलगा आला तर एका चांगल्या मुलाच्या आयुष्याची वाट लागलीच म्हणून समजा. म्हणूनच माझा एक प्रामाणिकपणे तुम्हाला सगळ्यांना सल्ला आहे, तुमच्या आयुष्यात एखादा नकारात्मक वृत्तीचा माणूस तुमच्या आजूबाजूला वावरत असेल, आयुष्याच्या नावानं खडे फोडत असेल, आपल्या परिस्थितीचं भांडवल करून सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करत असेल, तर अशा व्यक्तीपासून वेळीच दूर व्हा, नाहीतर तुमच्या आयुष्याची वाट लागलीच म्हणून समजा. म्हणूनच म्हटलं जातं, 4 भिकारी लोकांमध्ये 1 करोडपती जाऊन राहायला लागला तर तो सुद्धा भिकारी व्हायला वेळ लागत नाही, आणि 4 करोडपती लोकांमध्ये 1 भिकारी जाऊन राहायला लागला तर तो करोडपती झाल्याशिवाय राहत नाही. संगतीचा आपल्या आयुष्यावरती खूप फरक पडतो. त्याच्यामुळे ही गोष्ट काळजीपूर्वक घ्या आणि याच्यावरती काम करा.